हॅलो गाईज, डू यू नो फूड म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्याचं एक बिगेस्ट सायन्स एक्सपेरिमेंट असतं. फ्रॉम किचन टू फॅक्टरी एव्हरीवेअर फूड इज अ चेंजिंग विथ केमिस्ट्री अँड बायोलॉजी. वाय डज मिल्क स्पॉयल, वाय हनी नेवर स्पॉयल. आज जाणून घेऊया द अमेझिंग वर्ल्ड ऑफ फूड सायन्स. व्हॉट इज फूड सायन्स? स्टडी ऑफ फूड. फूड सायन्स म्हणजे फूडची रचना, त्याचे न्यूट्रिशन असेल, स्पॉयलेज, प्रिझर्वेशन अँड इनोव्हेशनचा एक स्टडी असतो. केमिस्ट्री एक्सप्लेन काय करते? प्रोटीन्स असतील, फॅट असतील किंवा विटॅमिन्स असतील, त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टीचा आपण स्टडी करत असतो. बायोलॉजी स्टडीजमध्ये मायक्रोब्स असतील किंवा एन्झाईम्स असतील, या सगळ्या गोष्टीचा आपण बायोलॉजीमध्ये स्टडी करत असतो. इंजिनिअरिंगमध्ये काय सांगतात की वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग डिझाईन्स असतील, प्रोसेसिंग मेथड्स असतील, या सगळ्या आपण काय करतो त्याच्यामध्ये शिकत असतो. आता प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सायन्स लपलेलं असतं. केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, इंजिनिअरिंग असेल, हे सगळे आपल्याला काय शिकवतात की फूड प्रोडक्ट कशा प्रकारे सेफ ठेवले जाते. फूड सायन्स इज नॉट ओनली अबाउट प्रिव्हेंटिंग अ स्पॉलिश बट ऑल्सो क्रिएटिंग अ न्यू सेफ न्यूट्रिशन अँड टेस्टी प्रोडक्ट्स. ऑफ कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असेल, फॅट असेल, मिनरल्स असतात. न्यूट्रिशन्स एक पार्ट ऑफ सायन्स असतो. कलर असेल, टेस्ट असेल, अरोमा असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतो. नेक्स्ट आहे वाय डज फूड स्पॉईल. फूड स्पॉईल होतं कारण बॅक्टेरिया, इस्ट, मोल्ड वाढत असतात. मिल्क टर्न होते सोरमध्ये, ब्रेड्स असेल डेव्हलप होतात फंगाईजमध्ये, फ्रूट रॉट क्विकली होतात, एन्झाईम स्पीड अप चेंजेस लाईक रायपनिंग अँड ब्राउनिंग. Also temperature, air and humidity accelerate spoilage. Food scientists study this reason to design better preservation techniques. त्याच्यामुळे आता लवकर फूड प्रोडक्ट्स खराब होतात, त्याच्यामुळे सायंटिस्टने आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेशनचे टेक्निक्स केले किंवा पॅकेजिंगचे टेक्निक्स हे डेव्हलप करत आले. एन्शियंट इंडियापासून प्रिझर्वेशन पद्धत होत्या. साल्ट असेल, शुगर असेल, ड्राईंग, फर्मेंटेशन, हे सगळे काय करायचे पद्धती होत्या की प्रिझर्वेशन करून आपले जे काय फूड प्रोडक्ट्स असेल ते प्रिझर्व करण्यासाठी. मग त्यात आपले पिकल्स येतात, पापड, जॅगरी, स्वीट्स असतात, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता टुडे मेथड इन्क्लुडिंग रेफ्रिजरेशन, फ्रीजिंग, कॅनिंग, व्हॅक्यूम पॅकेजिंग, हे सगळ्या काय झाल्या आत्ताच्या मॉडर्न काळामधल्या आपण प्रिझर्वेशनच्या टेक्निक्स झाल्या. एन्शियंट काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये किती फरक झाला आहे ना. फूड सायन्स इन्शोर सेफ्टी, हायजीन अँड लॉंग शेल्फ लाईफ. आपण या सगळ्या प्रिझर्वेशनच्या टेक्निक काय यूज करतो? कारण आपले फूड प्रोडक्ट्स हे जास्तीत जास्त काळ टिकावे ह्या गोष्टीसाठी. पाश्चरायझेशन कशासाठी करतो? मिल्क सेफ राहण्यासाठी, जास्त काळ टिकण्यासाठी. फ्रीजिंग स्लोली होते, त्यामुळे मायक्रोबियल ग्रोथ होते. आता आपल्याला माहिती की की वेगवेगळ्या फूड प्रोडक्ट्सवरती त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज लिहिलेले असतात, म्हणजे लेबलिंग केलेलं असते. प्रत्येक फूड प्रोडक्ट्सवरती वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात. त्याच्यामुळे कळते की या पर्टिक्युलर फूड प्रोडक्ट्समध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत, किती प्रमाणात यूज केले ते आहेत. आता काय काय जण लोकांना काय ॲलर्जी असतात, मिल्कची असेल, ग्लुटेनची असेल, मग याच्यामुळे आपल्याला कळतं की त्या फूड प्रोडक्ट्समध्ये नक्की काय आहे. फूड सायन्स आपल्या रोजच्या आयुष्यात आहे. पाश्चरायझेशन मेकिंग मिल्क सेफ, न्यूट्रिशनल लेबल गाईड अस मेकिंग हेल्दी चॉईसेस, लो फॅट स्नॅक्स, फोर्टिफाय मिल्क, प्लांट बेस्ड प्रोटीन, हे सर्व फूड सायन्स डेव्हलप केलेलं आहे. विदाउट फूड सायन्स सेफ फूड फॉर बिलियन्स वुड बी इम्पॉसिबल. नेक्स्ट आहे करिअर अँड फ्युचर. फूड सायन्स अ करिअर विथ अ बिग ऑपॉर्च्युनिटी. Food scientists would be research, quality control, product development, food safety. Future challenges like food security, reducing waste, and developing sustainable food like lab growth meat depends on the food science. आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या फूड सायन्सचे अपॉर्च्युनिटी आहेत. क्वालिटी कंट्रोल असेल, गव्हर्नमेंट सेक्टर्समध्येच असेल, स्टार्टअप डेव्हलपमेंट असतील किंवा स्वतःचे एक इनोव्हेशन आयडिया तयार करणे असेल. आता AI आलेलं आहे किंवा रोबोटिक इंटरिंग फील्ड असतील, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. फूड इज अ मोर दॅन टेस्टी, इट्स सायन्स, सेफ्टी अँड फ्युचर ऑफ ह्युमॅनिटी. नाव यू नो व्हॉट फूड सायन्स इज अँड वाय इट इज मॅटर. आज आपण फूड सायन्सचे सिक्रेट वर्ड पाहिलं. अजून सिक्रेट्स हवेत का? मग आत्ता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.